Hello student, welcome English paper number HEN 101. Last lecture we saw about 3 units. We saw till 3 units. Now we are taken or we studied today's unit number 4, communication, oral and written. Means in this unit we find that communication means संभाषण which we use in our ordinary or daily life to talk with another person. Communication means what? To share uh, our own feelings, our own opinions, information to another person. That comes all into the form of communication. Now there are given two types of communication: oral communication and written communication. We also must be taken one example. Now you are, suppose you are a student of FY BA BCom. You want to went on a picnic on any particular spot, maybe on any dam or any garden or any historical place. If you want to visit there, you must be need to take a permission from your college, from your principal. That time you must be need to take permission orally also and written also. Means you need to convey your principal you wants to go for a picnic, why you how you can go, how you handle all that. Then same other side, you also give him application letter, means or application for getting a permission, means written permission from the college. Then you also need to inform that place, maybe dam or that historical place where you given visit. Means you need to take a permission from them. For that also you need to communicate with that particular management. So oral and written communication is very important in our daily life. Now in this unit they are given two types, that is the oral communication and the written communication. आता ओरल कम्युनिकेशन मध्ये कुठकुठले प्रकार येतात, कोणकोणत्या प्रकारानुसार ओरल कम्युनिकेशन होत जातं. इफ वी आर टेकन अ कॉमन डे, एक साधा आपण दिवस घेतला तर त्या दिवसामध्ये एखादी व्यक्ती फ्रॉम हिज स्टार्टिंग टू टिल द एंड किंवा त्याच्या दिवसभराच्या मीटिंग्समध्ये तो ती व्यक्ती ज्या व्यक्तींना भेटते किंवा ती व्यक्ती आपला रुटीन लाईफ ज्या प्रकारे स्टार्ट करते त्यामध्ये ती कोणत्या प्रकारे कम्युनिकेशन करत असते, ओरलमध्ये ती कशा प्रकारे कम्युनिकेट करते, दॅट्स मस्ट बी गिवन. तुम्हाला या बुक्समध्ये ओरल कम्युनिकेशनमध्ये कुठकुठले टाईप्स येतात किंवा कुठकुठल्या सिच्युएशनमध्ये कशा प्रकारे बोललं जातं, दॅट्स ऑल दे गिवन. अ स्मॉल कन्व्हर्सेशन दे आर गिवन, यू मस्ट बी रीड दॅट. फर्स्ट इज दॅट ग्रीटिंग्स. तर ग्रीटिंग्स म्हणजे काय, तर ग्रीटिंग्स मीन्स तोंड ओळख. when we meet with someone, that time we said each other hi, hello, namaste, good morning, good evening, like that all. That must becomes that's called the greetings. आता कुठल्या पण व्यक्तीला भेटल्यानंतर आपण पहिल्यांदा आपण आपली ओळख करून देतो किंवा आपली फर्स्ट जी ओळख असते एकमेकांना आपण हाय हॅलो जे करतो त्याला म्हणतात ग्रीटिंग्स. त्यानंतर येतं ते म्हणजे एक्सप्रेसिंग लाईक्स अँड डिसलाईक्स. याच्यामध्ये त्यांनी एक तुम्हाला हे कन्व्हर्सेशन दिलं त्यांनी, ज्याच्यामध्ये आफ्टर ग्रीटिंग, सपोज यू मीट विथ युअर फ्रेंड इन कॉलेज फंक्शन, दॅट टाइम यू मस्ट बी टॉक ऑन द दॅट फंक्शन. मीन्स समजा तुमच्या कॉलेजमध्ये काहीतरी प्रोग्राम, कल्चरल प्रोग्राम असेल अँड देर इज मस्ट बी अरेंज अ सिंगिंग प्रोग्राम. टू फ्रेंड्स टॉकिंग विथ इच अदर की त्यांना कुठल्या प्रकारचं संगीत आवडतं, कुठल्या प्रकारचं आवडत नाही, फोक सॉन्ग आवडतं असेल, क्लासिकल आवडतं, दॅट अबाउट दॅट दे आर टॉकिंग विथ इच अदर. मीन्स एक्सप्रेसिंग लाईक्स अँड डिसलाईक्स. त्यानंतर नेक्स्ट पार्ट होतो तो म्हणजे आन्सरिंग, आस्किंग अँड आन्सरिंग टाईप. हे तुम्हाला त्यांच्या इथे छोटे छोटे कन्व्हर्सेशन दिलेले आहेत, म्हणजे कुठल्या प्रकारामध्ये किंवा कुठल्या वेळेला कशा प्रकारे बोललं जातं ते त्यांनी विचारलेलं आहे. त्यानंतर सपोज आपण एका सोशल प्लेसमध्ये किंवा आपण सोशल वावरत असताना, इफ वी आर इन अ डॉक्टर क्लिनिक, एका डॉक्टरच्या क्लिनिकमध्ये आपण गेलो तर त्या ठिकाणी आपण कोणत्या प्रकारे बोलू, त्या रिसेप्शनिस्टशी किंवा डॉक्टरशी आपण कशा प्रकारे बोलू, काय आपण त्यांना आपले प्रॉब्लेम्स कसे सांगू किंवा काय आपण एक्सप्रेस करू, दॅट्स मस्ट बी गिवन इन द दिस पार्ट ॲट द डॉक्टर्स क्लिनिक. डॉक्टरच्या क्लिनिकमध्ये आपण कशा प्रकारे बोलतो किंवा कशा प्रकारे आपण बोलू शकतो. त्यांनी हे सगळ्या पार्ट्स किंवा ओरल कम्युनिकेशनमध्ये डिफरंट टाईप्स कशा प्रकारे आपण हँडल करू शकतो, आपण कशा प्रकारे इझिली बोलू शकतो, दॅट मस्ट बी गिवन in a little small conversation. You must be read it, you can understand easily.
आणि तुम्ही ते आपल्या रुटीनच्या ओरल कम्युनिकेशनमध्ये देखील ते आपण सहजपणे वापरू शकता. त्यानंतर पुढचं इथे दिलं आहे ते म्हणजे प्रिपेरिंग फॉर ॲन इंटरव्ह्यू. त्याच्यामध्ये लाईफमध्ये आपण म्हणतो की कुठल्या पण वेन वी आर ट्राईंग फॉर अ जॉब त्यावेळेला ईच अँड एव्हरी पर्सन नीड टू प्रिपेअर अ इंटरव्ह्यू. मग तो कसाही असेल, फॉर्मल इनफॉर्मल कसाही असेल, तरी त्याला इंटरव्ह्यूला फेस करावं लागतं. मग त्याने इथे इंटरव्ह्यू जो प्रकार आहे हा येतो ओरल कम्युनिकेशनमध्ये. बिकॉज आपली जी क्वालिफिकेशन असतात किंवा आपली डिग्री असते किंवा आपलं जे काही स्किल असतं ते रिटर्न फॉर्ममध्ये जरी असलं तरी इंटरव्ह्यूमध्ये ते आपल्याला ओरली प्रेझेंट करावं लागतं. आता इथे त्यांनी प्रिपरेशन फॉर इंटरव्ह्यू यामध्ये त्यांनी इंटरव्ह्यू देताना आपण कशा प्रकारे प्रिपेअर करावं ते त्यांनी किंवा प्रिपरेशनमध्ये किंवा त्यांनी काही इंटरव्ह्यूचे मॉडेल्स दिले आहेत, कशा प्रकारे इंटरव्ह्यू घेतले जातात किंवा आपण इंटरव्ह्यू कशा प्रकारे दिला जातो ते त्यांनी सांगितलं आहे. आता इथे बघितलं तर असं म्हणता येईल बघा, इंटरव्ह्यू मीन्स वॉट इट इज अ मीटिंग वेअर अँड इंटरव्ह्युअर टेस्ट अँड इंटरव्ह्यू सुटेबिलिटी. म्हणजे जो इंटरव्ह्यू घेणारा असते जी व्यक्ती असते ती जो कॅन्डिडेट असतो किंवा जो इंटरव्ह्यू देणारा जी व्यक्ती असते त्याची कॅपेबिलिटी किंवा त्याचं नॉलेज, ही स्किल, देन हिज प्रोफेशनल स्किल, हे सगळं तो चेक करतो. ज्या पोस्टसाठी दॅट पर्सन मस्ट बी गिवन इंटरव्ह्यू दॅट मस्ट बी चेक बाय दॅट इंटरव्ह्यू. म्हणजे जो इंटरव्ह्यू घेणारा असतो तो त्याचं जे स्किल आहे ते याच्यामधून चेक करतो. त्यामध्ये इकडे त्यांनी असे टाईप्स दिले की naturally when we attend the interview that time many things are mostly focusable. Means your presentation, your body language, your dress up, then your knowledge, your presenting yourself, how you are capable for that particular post, like that all must be need to present by you in that interview. So if you want to attend an interview, if you want to face an interview, you must be need to you must be read that all given models about the interview. म्हणजे कुठल्या सपोज एखादी कमिटी असेल आणि त्या कमिटीमध्ये चेअरमनसाठी जर जागा भरायची असेल किंवा चेअरमनसाठी अप्लाय केलेलं असेल तर त्या पोस्टसाठी विचारले जाणारे प्रश्न हे वेगळे असतील. त्यानंतर सपोज एखाद्या स्कूलमध्ये टीचरसाठी ॲप्लिकेशन असेल, टीचरसाठी पोस्ट भरायचं असेल तर ते त्या ठिकाणी असणारे जे इंटरव्ह्यू टाईप्स असतो, ड्रेसअप असतो ते टोटली डिफरंट असेल. अशा प्रकारे तुम्हाला तिथे मॉडेल्स दिले आहेत किंवा त्यांनी तुम्हाला एक टाईप्स दिलेले आहेत. तुम्ही ते वाचून तुम्ही समजू शकता की हाऊ इंटरव्ह्यू मस्ट बी टेकन in a different type or in a different factors. Then they are given some interview patterns and what म्हणजे मीन्स कुठल्या गोष्टी इंटरव्ह्यू आपल्याला देत असताना व्हेरी इम्पॉर्टंट असतात किंवा कॅन्डिडेटने इंटरव्ह्यू देत असताना कशा प्रकारे या गोष्टींचा विचार केला पाहिजे, कशा प्रकारे या गोष्टी फोकस केल्या पाहिजे किंवा कुठल्या गोष्टींचा अभ्यास करून आपण इंटरव्ह्यू दिला पाहिजे. दॅट आर द फर्स्ट इज दॅट एंट्री ऑफ द कॅन्डिडेट्स. when someone or any candidates given interview in anywhere means कुठल्या पण ठिकाणी जात असताना इंटरव्ह्यूला जात असताना आपण जेव्हा एंट्री करतो, when we enter into that room or in that cabin, that time your entrance is also remarkable or also impressive. जर तुम्ही मीन्स तुमच्या चालण्यामध्ये किंवा तुमच्या एंट्री करण्यामध्ये जर कॉन्फिडन्स असेल किंवा तुमच्या चालण्यामध्ये तो रुबाबदारपणा असेल तर दॅट इज अ फर्स्ट इम्प्रेशन ऑफ दॅट अपोजिट पार्टी. त्यानंतर येतं ते म्हणजे सिटिंग पोझिशन. एखादी मीन्स आपण जेव्हा इंटरव्ह्यूला एंट्री केल्यानंतर वेन वी सिट ऑन अ चेअर दॅट टाईम आपण कशा प्रकारे बसतो, एकदम खांदे झुकवून किंवा मान खाली घालून, घाबरत किंवा एकदम कॉन्फिडेंटली, दॅट ऑल्सो व्हेरी इम्पॅक्टेड. दॅन द इंट्रोडक्शन. इंट्रोडक्शन म्हणजे काय, जेव्हा आपण वेन वी स्टार्टेड टू गिव्हन अ इंटरव्ह्यू फर्स्ट वी नीड टू गिव्हन अ इंट्रोडक्शन ऑफ युअर सेल्फ. मीन्स अवर क्वालिफिकेशन, देन your skill, extra skills, then your last experience where you worked, then your extra skill असतील आपल्यामध्ये काही तर त्या सगळ्या गोष्टींचं इंट्रोडक्शन वी नीड टू गिव्हन अ फर्स्ट. देन टेस्ट ऑफ सब्जेक्ट नॉलेज. आता ज्या पोस्टसाठी म्हणा किंवा ज्या सब्जेक्टसाठी आपण इंटरव्ह्यू देतो आहे त्याबद्दलचं तुमचं नॉलेज काय आहे हे देखील टेस्ट केलं जातं. त्याबद्दलचं नॉलेज देखील आपल्याला असणारी इट्स व्हेरी इम्पॉर्टंट. त्यानंतर एक्झिट. इंटरव्ह्यू दिल्यानंतर आपल्याला पॉझिटिव्ह निगेटिव्ह रिझल्ट काय मिळेल
याचा विचार न करता आपण जेव्हा एंट्री करतो मीन्स आपण जेव्हा एक्झिट होतो त्या रूममधून, त्यावेळी पण आपण निघताना हाय आपण जसं एंट्री केल्यानंतर आपण गुड मॉर्निंग सर किंवा हाय हॅलो करतो, त्याचप्रमाणे आपण निघताना देखील थँक्यू सर या प्रकारचे शब्द वापरल्यावर वापरले जर आपण तर ते देखील इम्प्रेसिव्ह ठरतं त्या इंटरव्ह्यूमध्ये. त्यानंतर यूज ऑफ वर्ड्स. आपण इंटरव्ह्यू देत असताना हाऊ वी यूज द वर्ड्स मीन्स गुड मॉर्निंग, देन माय प्लेजर, त्यानंतर थँक्यू, कुड यू यासारखे जे शब्द असतात, रिक्वेस्टिव्ह म्हणा किंवा रिक्वेस्ट थोडासा टाईपमध्ये रिक्वेस्टिव्ह किंवा इम्प्रेसिव्ह वर्ड्स असतात. इफ वी यूज दॅट इन अवर इंटरव्ह्यू इट ऑल्सो बिकम व्हेरी पॉवरफुल impression on the opposite party. Then the interview patterns, they are given interview patterns. फर्स्ट इज दॅट ड्रेसअप. आता इंटरव्ह्यू देत असताना तुमचा ड्रेसअप कसा असावा. आता फॉर एक्झाम्पल सपोज एखादी व्यक्ती टीचिंगच्या पोस्टसाठी सपोज इंटरव्ह्यू देत असेल आणि तिने एकदम मॉडर्न प्रकारचे कपडे घालून जर तिने इंटरव्ह्यूला गेलं तर ते त्या पोस्टसाठी इट इज नॉट गुड किंवा ते त्या पोस्टसाठी सुटेबल ठरणार नाही. आणि दुसरी गोष्ट अशी की इंटरव्ह्यू देत असताना आपण त्या प्रकारचे कपडे वापरावे ज्या कपड्यामध्ये वी आर सुटेबल, वी आर कम्फर्टेबल, वी इझिली बिहेव, वी इझिली रिॲक्ट. मीन्स आपण त्यामध्ये इझिली आपण मीन्स वी कॅन रिप्रेझेंट अवर सेल्फ इझिली इन दॅट इंटरव्ह्यू. दॅट क्लोथ मस्ट बी प्रेझेंट, मस्ट बी वी यूज. किंवा असं नाही की आपण इंटरव्ह्यू देतोय म्हणजे एकदम नवीन असे नवीन कपडे घातले ज्यामध्ये आपण अनकम्फर्टेबल फील करत असेल तर तो इंटरव्ह्यूच्या देताना देखील आपला निम्मा लक्ष त्या ठिकाणी त्या ड्रेसअपवरती आपल्या राहतो आणि इट इज बिकेम प्रॉब्लेमॅटिक. सो ड्रेसअप इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट फॅक्ट किंवा इम्पॉर्टंट पॉईंट इन द इंटरव्ह्यू. देन दे आर ऑल्सो गिवन अनदर वन टाईप दॅट स्पीकिंग ऑन द टेलिफोन. स्पीकिंग ऑन द टेलिफोन इट इज ऑल्सो एक वन मीन्स हा एक ओरल कम्युनिकेशन मधला एक टाईप येतो. दॅट इज द स्पीकिंग ऑन द टेलिफोन. म्हणजे आपण बघितलं की कॉल सेंटरमध्ये जी लोक काम करतात त्यांना हा एक्सपिरियन्स चांगला असेल कारण बिकॉज दॅट होल दॅट जॉब बेस्ड ऑन द टेलिफोन मीन्स इट इज इझी when we connected with the another party or connected with the person directly with the eye contact or personally, it is easy to make it is easy to impress that person. But ऑन टेलिफोन ओनली आपल्या स्पीकिंगनुसार आपल्या बोलण्यानुसार त्या समोरच्या पार्टीला कन्व्हिन्स करायचं असतं किंवा समोरच्या पार्टीला आपल्याला किंवा आपला जो मुद्दा आहे किंवा आपला जो पॉईंट आहे तो पटवून द्यायचा असतो. तर याच्यामध्ये फक्त ओरल कम्युनिकेशन आपण कशाप्रकारे बोलतो हंबली किंवा हाऊ वी प्रॅक्टिकली म्हणजे आपण ते कशाप्रकारे प्रूव्ह करू शकतो, आपण त्यांना पटवून देऊ शकतो. सपोज एखादा प्रोडक्ट आपल्याला इफ यू वॉन्ट टू सेल दॅट प्रोडक्ट that time how we without direct connection on only telephone how we can sell that product. हे सगळं स्किल हे ओरल कम्युनिकेशनमध्ये असावं लागतं. त्यानंतर लास्ट फॉर्म येतो तो म्हणजे रिटन कम्युनिकेशन. ओरल कम्युनिकेशन आपण बघितलं, आता येतो तो म्हणजे रिटन कम्युनिकेशन म्हणजे लिखित संभाषण. आता याच्यामध्ये देखील दोन टाईप्स होतात ते म्हणजे फॉर्मल अँड इनफॉर्मल. आता फॉर्मल म्हटलं होतं तर आपण रिटन कम्युनिकेशन म्हणतो म्हणजे लिखित प्रकारामध्ये जे कम्युनिकेशन होतं. इन फॉर्मल कम्युनिकेशन वी राईट अ लेटर फॉर ॲप्लिकेशन फॉर जॉब, कंप्लेंट लेटर्स, रिक्वेस्ट लेटर्स, देन लेटर्स फॉर द कंपनी. दॅट्स ऑल मस्ट बी कम्स इन टू द फॉर्मल लेटर किंवा फॉर्मल कम्युनिकेशन. मीन्स इन विच कम्युनिकेशन वी आर नॉट युजिंग पर्सनल लँग्वेजेस, ओनली जे फॉर्मॅलिटी मीन्स फॉर्मल किंवा सोशल फॉर्म एका विशिष्ट अशा त्या पॅटर्नमध्ये किंवा त्या विशिष्ट पद्धतीमध्ये बसवलेलं असतं. फॉर्मॅलिटी जपून जे कम्युनिकेशन रिटर्न फॉर्ममध्ये होतं त्याला म्हणतात की फॉर्मल कम्युनिकेशन. फॉर एक्झाम्पल कंप्लेंट लेटर आपण जर घेतलं तर सपोज म्युन्सिपाल्टीला इरेग्युलर वॉटर सप्लायसाठी इफ यू वॉन्ट टू गिवन अ लेटर, इफ यू वॉन्ट टू गिवन अ कंप्लेंट, दॅट टाईम what we return a letter in a written form. कंप्लेंट आपण जेव्हा लिहितो तेव्हा ती जी लँग्वेज असते ती एक कंप्लेंट टाईपमध्ये असावी लागते. त्याच्यामध्ये आपल्याला इन्फॉर्मल असून चालत नाही किंवा पर्सनल आपली कुठल्या गोष्टीचं आपण मत म्हणू शकत नाही किंवा
पर्सनल आपण लँग्वेज वापरू शकत नाही. एक फॉर्मल असतं ज्यामध्ये आपण कंप्लेंट करत असतो. दॅन द अदर टाईप ऑफ रिटन कम्युनिकेशन इज दॅट application job application letter in which we are given or we wants to apply for that particular post, so we uh, we presented ourselves from that application letter. आता तुम्ही ॲप्लिकेशन लेटर कधी ना कधी ते लिहिलेलं असेलच. मग सपोज एखाद्या पोस्टसाठी इफ यू वॉन्ट टू गिवन अप्लाय, दॅट टाइम यू ऑल्सो नीड टू गिवन अवर साईड इन्फॉर्मेशन मीन्स अवर बायोडाटा ऑल्सो, ज्यामध्ये अवर नेम, our date of birth, school, address, our qualification, last experience, then extra skills. That must be all given details. If you म्हणजे तुम्ही जर सपोज अकॉर्डिंग टू द अकॉर्डिंग एक्झामिनेशन तुम्हाला फॉर्मल किंवा इनफॉर्मल लेटर्स रायटिंग येऊ शकते किंवा येईल असं वाटतं मला. त्यामुळे रिटर्न जर कम्युनिकेशनचा प्रकार जर आला तर तुम्हाला ॲप्लिकेशन लेटर किंवा इतर कंप्लेंट लेटर्स या प्रकारच्या लेटर्समध्ये तुम्हाला ॲप्लिकेशन लेटर जे असतील रिटर्न कम्युनिकेशन ते तुम्हाला लिहावे लागतील. आता इनफॉर्मल आपण बघितलं, फॉर्मल लेटरचा टाईप बघितलं किंवा फॉर्मल कम्युनिकेशन आपण बघितलं. आता येते म्हणजे इनफॉर्मल कम्युनिकेशन. आता किंवा फॉर्मल रिटर्न कम्युनिकेशन याच्यामध्ये आपण जेव्हा आपल्या फ्रेंड्सना, आपल्या फॅमिली मेंबर्सना, रिलेटिव्सना जेव्हा लेटर लिहितो, सपोज एखाद्याचा बर्थडे असेल, फॉर विशिंग टू हिज बर्थडे, वॉट वी गिवन इन दॅट लेटर, किंवा आपण त्या लेटरमध्ये लिहितो त्या विश करण्यासाठी त्या व्यक्तीला, तर ते जे कम्युनिकेशन येतं किंवा तो जो प्रकार येतो तो येतो इनफॉर्मल रिटर्न कम्युनिकेशनमध्ये, ज्यामध्ये कुठली फॉर्मॅलिटी नसते. आपण हाय हॅलो किंवा आपण एक इझिली आपण जसं नॅचरली बोलतो, आपण ओरल कम्युनिकेशनमध्ये त्या प्रकारे बोलू शकतो. लाईक दॅट द सेम दॅट मस्ट बी ऑल गिवन और ऑल मस्ट बी रिटर्न इन टू दॅट इनफॉर्मल लेटर्स. So in the fourth unit we today seen that is the written communication or the oral communication. Then oral communication कशा प्रकारे होतं ते आपण बघितलं. मीन्स there are different types they are given. and the written communication फॉर्मल इनफॉर्मल म्हणजे फॉर्मॅलिटी ठेवून केलेलं आणि इनफॉर्मल आपण सहजपणे जे बोलून जातो त्या प्रकारचं कम्युनिकेशन. दॅट टू टाईप्स वी आर नाव स्टडीड इन दिस युनिट नंबर 4. In the next part or in the next unit we will see about the translation from Marathi to English, how to translate easily, that must be seen.